हे बघा गेलं हे बघा काय कोरलंय आणि हे बघा हातातून बघा यांचा पेरू खेचतोय. हे बघा हातातून पेरू खेचतोय यांच्या. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोकफोडे आणि आज आम्ही सर्वजण चाललो आहे माझ्या फॅमिलीसोबत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर पूर्ण ब्लॉग बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि आज हे बघा रोशन आहे, मम्मी आणि सानू आणि क्रिशू आहे आणि पुढं आपला अमोल बसला आहे आणि दुसरी आणखीन एक गाडी बुक केली आहे. त्याच्यामध्ये आपली ताई, जिजू ते लोक बसले, ते पण 4 जण आहेत. तर आता निघालो आम्ही घरातून. बघूया किती टायमामध्ये पोचतो. तर पूर्ण ब्लॉग बघा, खूप आवडेल. गाणं बोलून दाखव आपल्या ऑडियन्सला, एक गाणं बोलून दाखव. सांग बोल नीट नीट. हे बघा किती मस्ती करतात हे लोक. सानू तुम्हाला एक गाणं दाखवते, ऐकून जोरात बोल जरा. बोल. माझी चिक्क मोल त्याची माला होती का ती सदवाची ग. चिक्क मोल त्याची माला होती का ती सदवाची ग. माझा गणपतीचा डोंगा चौलंगी नानोबा वट्टा ग. आता दुसरं बोल. भक्त पुंडलिका नीट आहे, कॅमेऱ्याकडे बघून नीट बोलायचं. भक्त पुंडलिका साडी तर राहील विटेवरी. भक्त पुंडलिका साडी तर राहील विटेवरी. धनी मला व दाखवाला विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. या अर्ध्या रस्त्यात पोचलो आणि खूप ट्रॉफिक होतो, वैतागलो आम्ही. आणि आणखीन पोचलो नाही आहे कारण पवई साईडून घेतलं आहे. त्यामुळं यांनी आरे कॉलनीमधून गाडी फिरवली आहे. इकडून आता आम्ही अर्ध्या घंट्याचा रस्ता दाखवतात ते पोचू. आता आम्हाला पोचता साधारण 12:30 तरी वाजतील. आम्ही घरातून 10:30ला निघालो होतो. आणि हे बघा, हे दोघी झोपतात आहे आता, क्रिशा आणि सानू तर हिरोईन. तर बघू किती टायमात पोचतोय. तर पूर्ण ब्लॉग बघा. गाईज फायनली पोचलो आम्ही नॅशनल पार्कच्या इथं. आता आतमध्ये चाललो आहे. ताई ते लोक आतमध्ये गेले, तर आम्ही पण निघतोय आतमध्ये. गाईज पोचलो आम्ही आणि आता इकडून बॅगा ठेवण्यासाठी आम्ही आमच्या आत्याच्या घरी चाललो आहे. कारण बॅगा सर्वांकडे आणि हे बोलतात त्या कान्हेरी लेणीला जायचं आहे. तिकडं गेल्यानंतर एवढ्या बॅगा फिरवण्यापेक्षा घरी ठेवून, आत्याच्या घरी ठेवून नंतर तिकडं जाण्याचा विचार चालू आहे. पण मेन गोष्ट अशी आहे की तिकीट काढण्यासाठी आम्हाला परत इकडे यावंच लागणार आहे. गेटवरच काढतात. त्यासाठी तिकीट काढून आता बॅगी ठेवून पहिला बॅगी ठेवू आत्याच्या घरी, नंतर तिकीट काढण्यासाठी परत इकडं आम्ही येऊ आणि नंतर आम्ही कान्हेरी लेणीला जाणार. आणि सर्वात एंट्री केल्यानंतर पहिला तिकीट काढला जातो 115 रुपयाचा. आणि इकडून हे बघा, माकडं बघा किती आहेत. आणि तिकीट काढल्यानंतर आपलं लेणीला जायचं असेल, कान्हेरी लेणीला, तर इकडं साईडून लेणीला जायचं असेल तर मग दुसरं तिकीट काढावं लागतं. म्हणजे बसचं तिकीट वेगळं काढावं लागतं, त्याला 130 रुपये लागतात. आणि आता आम्ही बॅग ठेवून ही बघा एडी काय करते, 130 रुपये लागतात. हां, ते आता बॅग ठेवून दाखवतो तुम्हाला. तर भेटूया पुढे. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops. गाईज आता आम्ही बघा
सामान पिशवी वगैरे घेऊन चाललो आहे. ते लोक खूप स्लो चालत होते म्हणून त्यांना बोललो की तुम्ही थांबा तिकडं, आम्ही बॅगा ठेवून येतो आत्याच्या घरी. आणि आता निघालो आहे. ते लोक तिकडंच गेटवर थांबलेत. रस्ता बघा किती मस्त आहे. आणि सायकल घेण्याचा विचार होता पण सायकल काय तिथं ID दाखवावं लागतो, दाखवा नाही रिअल ID घेऊन जावं लागतो. आमच्याकडे फोटो होता IDचा, नाही दिली त्यांना. रिअल ID तिकडे द्यावा लागतो, त्यानंतर सायकल भेटते. ते पण किती 70 रुपयाची 1 घंटा. नेक्स्ट टाईम कोणी येत असेल तर आधार कार्ड घेऊन या, म्हणजे सायकल चालवायला मजा येते. रोड मस्त आहेत. बघा एकतर ऊन एवढं आहे, प्लस बॅगी वेगी आमच्या रोशन तर हा बघा 2-2 बॅगी घेऊन चाललाय. आणि आता पटापट जाऊन एकदाच बॅगा ठेवलं ना वजन कम होईल. कारण इथं जायचं आहे ना कानेरीला, तिकडं प्लॅस्टिक अलाव नाही आणि हे प्लॅस्टिकच्या बॅगा बिगा ते तिकडंच ठेवून जावं लागतं. असंच जाऊन देतात. प्लॅस्टिक म्हणजे तिथं घेऊन जाणं मना आहे. त्यामुळे हे सर्व सामान ठेवून निघू आम्ही. इथं ऊन पण खूप लागते, वाट लागले पूर्ण. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। याचे बघा आम्ही आत्याच्या घरी पोचलोय. आत्याच्या घरी लाईटच नाही पण. लाईटच नाही आणि बघा थंडा पितोय. लाईट गेली आहे आणि आता थंडा पिऊ, बॅगी वगैरे ठेवून निघू आता. आणि हे लोक लिफ्ट मागून आले कोणाकडून तरी, म्हणजे जे येत होते. आणि आम्ही लोक एवढं चालत आलो, घाम निघाला आमचा. चकली पडली बोलते. आता परत जाऊ आणि मग नंतर कानेरीला निघू. आता इथं बॅगी ठेवून निघू आम्ही. हे निघाले आणि आम्ही पण आता जाऊ. बघा इथं रिक्षा आहे. गाईज आम्ही परत आलो आहे तिकीट काढण्यासाठी. बघा भाऊजी गेलेत पुढं. आता कानेरी लेणीच्या इथं जाण्यासाठी तिकीट काढतात ते. आणि बघा इकडं थांबलेत. आणि आता तिकीट काढून आम्ही निघू. आणि इथं जंगल सफारीसाठी पण बस लागलेली आहे आणि त्याच्या मागं कानेरी लेणीसाठी बस आहे. काहीच बसलो आता निघालो आम्ही कानेरीला. आणि आता गेल्यानंतर बघू. ह्याच्या आधी खूप वर्षापूर्वी गेलो आम्ही कानेरीला, म्हणजे साधारण झाले असतील 10-15 वर्ष तरी झाले असतील. तेव्हा लहान होतो तेव्हा गेलो होतो. आता एवढ्या दिवसानंतर झालो आहे. तर बघूया जाऊन तिकडचं व्ह्यू वगैरे कसं आहे. तर पुढे ब्लॉग खूप आवडेल तुम्हाला. पुढे 2 बस होत्या. ही एक कानेरीला जाण्याची आहे आणि आणखीन एक बस होती ती वाघं वगैरे बघण्यासाठी. तिची दुसरी तिकीट होती. कानेरीला जाण्यासाठी ही अलग तिकीट असते आणि तिकडं जंगल सफारीला जाण्यासाठी ती दुसरी तिकीट असते. त्याचे 150 रुपये आणि याचे 130. आम्ही पहिला जाऊन बघू इकडचा व्ह्यू. चांगला वाटलं तर. टाईम पण खूप झाला आम्हाला, कारण परत तिकडे जाऊन आम्हाला आमच्या आत्याकडे जायचं आहे. आणि लवकर आलो तर जंगल सफारीला पण जाऊ किंवा नेक्स्ट टाइम आम्ही पोरत येऊन तुम्हाला सर्व दाखवू. तर भेटूया पुढे. आम्ही पोचलो लेणीवर. हे बघा, म्हणजे आता बसमध्ये आता इथून उतरू आणि बघा वरती लेणी आहे, इकडं जायचं आहे आपल्याला. आणि आता सर्वजण उतरतील मग निघू आम्ही. हे बघा काय मस्त दिसते इथून. आता जाऊ वरती. हे बघा, आणि यांचा पर्स पिशवी विसरले रिक्षामध्ये. आणि आता गेल्यानंतर समजेल की रिक्षात आहे की नाही का विसरलेत. आता आम्ही वरती कानेरी गुंफाला फिरून येऊ आणि नंतर जाताना पिशवी बघू भेटते का नाही यांची. काय आम्ही चणे घेतलेत खायला. आणि इथं बघा इथून बसने सोडलं ना तर स्टार्टिंगला तिकडं भेटतं आणि इथं सर्व भेटतं आपल्याला खाण्यासाठी. बघा
मम्मी ते लोक वरती गेले आणि आम्ही आता मागून चाललो आहे. काकडी घेतली. काय ते बघा आम्ही खात चाललो आहे आणि ते लोक वरती गेलेत. आणि रस्ता एक नंबर आहे. आधी असा रस्ता नव्हता, आता खूप मस्त रस्ता बनवलाय. का चला तर भेटूया. सांगा चष्मा घाल ना जरा. काय झालं बच्चा? चष्मा घाल, गॉगल घाल, हिरोईन दिसली पाहिजे. आईला मग कशाला आली तू? गाईज आपला येऊरवानी रस्ता गेलाय. फुल पहिला मातीचा होता, आता मस्त बनवले सर्व छान असं. आणखीन चालतो आम्ही, खूप वरती जायचं आहे. ही बघा पोस्ट देते, फोटो काढायचा आहे. राहतं पोच दे. गाईज हिचे फोटो काढले, आता जाऊया वरती. हे लोक पिशवी विसरलेत आणि त्यांचाच विचार करतायत. सर्व यांचं सामान त्यात राहून गेलंय. काढ. क्या रे 500 का नोट है उसमें? 500 का नोट आहे. थांब याचा फोटो काढायचा. चल इकडे, चला चालू आता. चढलोय तरी आणखीन रस्ता संपत नाही. आणि बघा इथून शिड्या लागल्यात. आता पक्का रस्ता संपला. पक्का म्हणजे गाडी आणू शकतो इथपर्यंत. आता इथून शिडी आहे वरती चढण्यासाठी. पहिला काहीच नव्हतं, आता सर्व चेंज झालंय. काय हे मायक्रो मूवी म्हणून काय? ही बघा सानू. हा बघा हिरो आला बघा. माकडं तर खूप आहे तिकडं. वाघा पण बघण्यासाठी आहे, पण आम्हाला लेट झालंय. तो वाघा बघण्यासाठी पण म्हणजे दुसरं तिकीट काढावं लागतं. पण आम्हाला आता लेट झालं, आम्ही लेट आलो. लवकर येण्याचा प्लॅन झाला होता, पण लेट झाला. त्यामुळं आता बघू, टाईम लवकर पोचलो तर जाऊ, किंवा नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेल. हे बघा इकडं कानेरी लेणी आहे इकडं. आता आम्ही वरती जाऊ कानेरी लेणी बघण्यासाठी. तुम्हाला दाखवतो, पूर्ण ब्लॉग बघा, आवडेल. माकडांचं फळं खाण्यासाठी वरती धावते नुसतं. हा बघा ताईच्या हातातून बेल घेतली खेचून त्याने. पूर्ण संपो, एक घास संपो, नाहीतर 40 रुपये वसूल झाले नाही तर बघ. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हातातून खेचून घेतले आणि बेल. पक्का डाली साईड. मोबाईल इथे टाकून गेली मी. हे बघा हातातून बघा यांचा पेरू घेतले. हे बघा हातातून पेरू घेतले यांच्या. गंडवलं त्याला. चला आपण वर जाऊया. डेंजर आहे या. आता बेल खेचली आणि आता पेरू खेचते. हा बघ मला बघितलं. थांबला तर तो जास्तीच करेल. नको बिको मारतो पोरींना पकड. हे सानू चावेल इथे. पुढे यांना बघितलंय त्याने. त्याला माहिती आहे. बॅग आतमध्ये त्याला पूर्ण पॅकेट टाकून दे गपचूप आतमध्ये त्यांच्या बॅगमध्ये. खाली थांबला असं रा दाखवू नको. दाखवू नको, थांब मागे होता. बॅगेत टाकून द्या. हे बाबा हे मोबाईल नीट घ्या.
त्यांनी पेरू बघितलंय म्हणून माग येते. सांग हा शातीर आहे. त्या पोरीकडून त्यांनी भेल खेचून घेतली इकडून आणि आता त्यांनी गंडाला पेरू शातीर बघितलं. हा हा महालक्ष्मी ह्याला गेलेलो तेव्हा माझ्या पण बॅग हा सप्तशृंगीला मम्मीच्या हातातून घेतलेला. गाईज इथं लेणीच्या इथं पण तिकीट काढायचे. गाईज लेणीच्या इथं आलोय आणि एंट्री तिकीट काढावी लागते, त्यानंतर बसची तिकीट आणि इथं लेणीची तिकीट पण वेगळी काढावी लागते. सर्व तिकीटच आहे. गाईज तिकीट काढून आता बघा इकडचा लेणीतला व्ह्यू बघा. हे बॅग खेचत होता बघा. बॅग खेचत होता यांची आता. इकडं माहिती देतात पण त्यांचे चार्जेस वेगळे आहेत. इकडची सर्व लेण्यांबद्दल माहिती सांगतात ते. काय बनवलंय भाई, एवढ्या दगडाला कोरून बनवलंय ना, ठोकून. हजारो वर्षापूर्वीच आहे आणि काय तेव्हा हे बनवलं कोणी असेल, काय मस्त आहे. वा, हे बघा ना, पूर्ण दगडांना कोरून बनवलंय. सर सर्व लोक गेलेत वरती आणि आपण पण जाऊया आता. गाईज रस्ता बघा आणि इकडचा व्ह्यू बघा, पूर्ण जंगल. संजय गांधी नॅशनल पार्क आहे हा सर्व. सर्व लोक काहीच वरती गेलेत. तिथून आपला तुळशी तलाव दिसतो पवईचा. ते चल
हे आला बॅग घ्यायला. हा बघा कसं मागे येतात काहीतरी घेण्यासाठी. रोशन बॅग घेतलेला त्याच्यात भरजर आलाय तो. बॅग खेचलेला बॅग खेचण्याच्या इराद्याने आलेला. गाईज हे बघा वरती आता सर्वजण आलेत एकत्र. सर्वजण फोटो काढत होते आणि एक नंबर व्ह्यू इकडचा. आणि मी साधारण 10-12 वर्षानंतर आलो आहे. म्हणजे सर्वच जण आधी एवढं हे नव्हतं, आता खूप छान केलं आहे. आणि आता आणखीन वरती थोडं फिरूया, नंतर आत्याच्या घरी जाऊन जेवायचे. हे बघा सर्व बसले तिकडं. ही बघा आमची डान्सर बघा, ती बघा कशी नाचते. स्वतःच गाणं बोलते, स्वतःच नाचते. आणि हे बघा किती दमलेत बघा. आता जस्ट आलो आणि निघाले लगेच. सर्वजण इथं मस्त आरामात बसलेत. आणखीन वरती जाऊया. सर्वीकडे इकडे एवढ्या लेन आहेत ना, सर्व दगडांना कोरून एवढं मस्त बनवलेलं आहे. आपण आणखीन वरती जाऊन थोडं बघून येऊया. काय परेशान करणार कोणाला? मग तुझ्या पप्पालाच दाखवणार. करणार परेशान करणार ना. मामा बघ, ही चप्पल पण बिना चपलीचं ऐकत नाही माझं. काय करणार? परेशान करणार. मामा हे बघ बिना चपलीची चालते. तुझा हे बघा हे बघ चप्पल काय हे बघा एकदम टोकावर आलो आम्ही. आणि आम्हाला तुळशी तलाव बघायचं आहे, त्यासाठी इकडं चाललो आम्ही साईडला. आणि इकडं वल्लय पडू शकतो, पण आम्ही आरामात जाऊ. आमचाच फायनली आम्हाला दिसलंय तुळशी तलाव.
काय एवढ्या लेण्यात इकडं आम्ही फिरून फिरून वैतागलो, पण हे संपत नाही आहे. सर्वीकडे गेलो बघा, इकडं पण आहे, हे डोंगराच्या ते बाजू पण आहे. गाईज आता आम्ही निघालोय, लेणी पूर्ण फिरून झाली आहे आणि आता आम्ही निघालोय आणि आता आत्याच्या घरी जाऊन जेवणार आणि नंतर बघू पुढचं काय करायचं आहे. तर भेटूया पुढं. पूर्ण भरून गेली आहे आणि पूर्ण उभे राहून फुल झाली होती आणि आम्ही आता पहिल्या नंबरवर आलो, मागं होतो. आणि हे बघा एवढी लाईन आहे इथं जाण्यासाठी तिकीट. एवढ्या मागून पुढं आलोय आणि आता बस फुल झाली. आता आम्ही इथून बसून निघू. मी बसू का तिकडे आम्ही आणि काही मग तिला शोधायला पाठवलं. बस आई म्हणून नाचायला लागलं. तर काहीच आता आम्ही निघालो आत्ताच्या इथून. जेवण वगैरे झालेलं आमचं आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी पुढचा ब्लॉग काढला नाही. आणि आता बघा सानू पण झोपले, क्रिशू पण झोपले आणि सर्वजण इथं आहेत. आता 10-15 मिनिटात आपली बस येईल तर निघूया आम्ही. तर भेटूया पुढं. घाम बघा किती आला आहे, ही जड एवढी झोपली आमचं सानू आपली. तर काहीच आत्ताच आम्ही घरी पोचलो आणि आत्ता फ्रेश वगैरे होऊन आता जेवायचा टाईम झाला. खूप लेट झाला आम्हाला येण्यासाठी आणि बसमध्ये मला ब्लॉगही काढता आला नाही आणि चार्जिंग पण संपली होती म्हणून लास्टचा येण्याचा ब्लॉग मला काढायला भेटला नाही. तर ब्लॉग इथं थांबवतो. आवडला असेल ब्लॉग तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.